चला, लाडकी बहिणींनो, लाडकी बहीण योजना या योजनेविषयी अतिशय महत्त्वाचे अपडेट या ठिकाणी समोर घेऊन आलेला आहे। अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे लाडक्या बहिणींनो। तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असता तर फटाफट आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून लाडकी बहीण राहू द्या किंवा इतर कोणती योजना राहू द्या, त्या योजनेबद्दल आपल्या चॅनलवरती अपडेट दिली जाते। खूप महत्त्वाचे अपडेट आहे लाडक्या बहिणींनो। तुम्हाला जर तुमचे पैसे हवे असतील तर तुम्हाला केवायसी कंप्लीट करायची आहे। कोणती केवायसी कशी कंप्लीट करायची, कशी असते आणि छाननी प्रक्रिया काय आहे, छाननी प्रक्रियेमध्ये कोणत्या महिला पात्र आहेत, कोणत्या महिला अपात्र आहेत, तुमच्या सर्व शंका एकाच व्हिडिओमध्ये मी क्लिअर करणार आहे। आता सध्या तुम्हाला कोणता हप्ता भेटणार आहे, ऑगस्ट महिन्याचा भेटणार आहे का, सप्टेंबर महिन्याचा भेटणार आहे का, जून महिन्याचा भेटणार आहे, सर्व तुमच्या शंका एकाच व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहे। फक्त तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असताल तर फटाफट आपल्या चॅनलला देखील सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून लाडकी बहीण राहू द्या किंवा इतर कोणती योजना राहू द्या, त्या योजनेबद्दल तुम्हाला अपडेट दिली जाईल। अतिशय महत्त्वाचे अपडेट आहेत, तुम्हाला जराही वेळ न गमावता आपण अपडेटला सुरुवात करूया। खूप महत्त्वाची दमदार अशी अपडेट मी तुम्हाला या ठिकाणी घेऊन आलेलो आहे। आता बघा, अपडेट अशी आहे लाडक्या बहिणींनो, तुम्ही बघू शकता। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 26 लाख लाभार्थी योजनेच्या निकषानुसार पात्र नसल्याचे समोर आले। आता या सगळ्या लाभार्थ्यांची जिल्हास्तरीय या ठिकाणी छाननी प्रक्रिया सुरू आहे। आता ही सुरू कधी झाली, खूप दिवसांनी या ठिकाणी खूप दिवस झाले छाननी प्रक्रिया सुरू झाली। मग हे छाननी प्रक्रिया सुरू झाली याचं कारण हेच आहे की लाडकी बहीण योजनेचे हप्ते या ठिकाणी पेंडिंगवर पडत आहेत, पेंडिंग पडत आहेत। याचं दिवाळीपर्यंत सर्व या ठिकाणी सुरळीत होईल, परंतु आता 26 लाख अर्ज या ठिकाणी समोर आलेले आहेत, त्यामुळे जिल्हास्तरीय या ठिकाणी छाननी प्रक्रिया सुरू आहे। छाननी प्रक्रिया का सुरू आहे, कारण गरज नसतानाही ज्या महिलांना खरंच लाडकी बहीण योजनेची खरंच पैशांची गरज नाही, ज्या महिला खरंच गरजू महिला नाही आहेत, अशा महिलांना या ठिकाणी पैसे पडत होते। मग इथून पुढे त्यांना पैसे पडणार आहे। ज्या महिला अपात्र आहेत अशा महिलांनाच या ठिकाणी पैसे पडणार आहेत, ज्या महिला अपात्र आहेत अशा महिलांना या ठिकाणी पैसे पडणार नाहीत। मग पात्र कोणत्या महिला आहेत, ज्या महिला खरंच लाडकी बहिणींच्या अटीमध्ये बसत आहेत अशा महिलांनाच या ठिकाणी इथून पुढे हप्ते भेटणार आहेत आणि अपात्र महिलांना इथून पुढे हप्ते भेटणार आहेत। अपात्र महिला कोणत्या आहेत, ज्या महिलांचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांहून अधिक आहे अशा महिला अपात्र आहेत, ज्या महिलांच्या नावावरती 4 चाकी वाहन आहे अशा महिला अपात्र आहेत, ज्या महिला सरकारी कर्मचारी आहेत अशा महिला अपात्र आहेत। खूप या सरकारच्या निकष आणि अटी आहेत, त्यामध्ये तुम्ही जर बसत नसाल तर या ठिकाणी अपात्र झालात। आता अपात्र आहात का पात्र आहात हे देखील महिलांना या ठिकाणी ग्रामीण भागातील महिलांना माहिती नसल्यामुळे त्यांना माहिती नाही। परंतु तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला एक काम करायचं आहे, सेतू केंद्रावरती जायचं आहे। सेतू केंद्रावरती गेल्याच्या नंतर तुम्हाला संबंधित वेबसाईटवरती जायचं आहे। लाडकी बहीण योजना या योजनेच्या फोल्डरवरती गेल्याच्या नंतर तिथे तुम्हाला तुमचं नाव सर्च करायचं आहे। तुमचं नाव सर्च केल्याच्या नंतर तुमचं जर नाव तिथे दाखवत असेल तर तुम्ही या ठिकाणी पात्र आहात, आणि तिथे जर तुमचं नाव दाखवत नसेल तर तुम्ही या ठिकाणी सरळ अपात्र आहात। आता अपात्र महिलांना या ठिकाणी हप्ते भेटणार का, तर अपात्र महिलांना या ठिकाणी 1ही रुपया भेटणारा नाही, हे काळजीपूर्वक तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे। त्यामुळे सरकारची छाननी प्रक्रिया जिल्हास्तरीय या ठिकाणी सुरू होती। 26 लाख अर्ज या ठिकाणी महाराष्ट्रातून सांगतोय, 26 लाख अर्ज या ठिकाणी अपात्र आल्याचे समोर आले होते, त्यामुळे सरकारने छाननी प्रक्रिया सुरू केली। छाननी प्रक्रिया सुरू केल्याच्या नंतर या ठिकाणी हप्ते पेंडिंग जात आहेत, परंतु आता लाडक्या बहिणींना कोणते हप्ते येणार हे देखील मी तुम्हाला सविस्तररित्या सांगणार आहे। आता बघा, कोणती कामं करायची आहे तुम्हाला, ते 2 कामे देखील मी तुम्हाला सविस्तररित्या सांगणार आहे। ते 2 कामे केल्याच्या शिवाय तुम्हाला 1ही रुपया भेटणार नाही, हे काळजीपूर्वक लक्षात घ्यायचं आहे। ते 2 कामे कोणती आहेत, एक काम म्हणजे तुम्हाला केवायसी कंप्लीट करायची आहे। केवायसी कशी कंप्लीट करायची, तर त्याचं असं आहे, त्याची प्रोसेस अशी आहे, तुम्हाला बघायचं आहे। केवायसी अशी कंप्लीट करायची आहे, तुमचं आधार कार्ड तुमच्या बँकशी लिंक करायचं आहे। तुमची संबंधित बँक कोणती आहे हे देखील तुम्ही कमेंट करा, आणि पोस्ट बँकमध्ये पैसे सर्वात अगोदर येत आहेत। पोस्ट बँक, ग्रामीण बँक आणि SBI बँक या तिन्ही बँकांमध्ये सर्वात अगोदर पैसे सरकार टाकत आहे। आता केवायसी कंप्लीट करायचं तर मी तुम्हाला सांगितलं आहे, तुमचं आधार कार्डशी तुमचा बँक लिंक करायचा आहे, तुमच्या बँकशी तुमचं आधार कार्ड लिंक करायचं आहे। जोपर्यंत तुम्ही तुमचं आधार कार्ड तुमच्या बँकशी लिंक नाही करणार तोपर्यंत 1ही रुपया तुम्हाला भेटणार नाही। जून महिन्यापासून सरकारची ही अपडेट होती, परंतु बऱ्याच महिलांना या ठिकाणी याची माहिती नव्हती। परंतु आता जरी तुमचं राहिलेलं असेल, सर्व कामे सोडा आणि ही अपडेट करा। अपडेट केल्याच्या नंतर तुमचा 1ही रुपया राहणार नाही, 100% पैसे तुम्हाला भेटून जातील। परंतु तुम्ही अपडेटच करणार नाही आणि तुम्ही पैशांची वाट बघताय, हे चुकीचं आहे, सरळ चुकीचं आहे। तुम्हाला 1ही रुपया भेटणार नाही तुम्ही पात्र आहात। सरकारचे 2 नियम होते, तुम्ही पात्र असाल, लाडक्या बहिणींचे 2 प्रश्न होते, दादा आम्ही पात्र आहात का नाही हे आम्हाला माहिती नाही, आणि दुसरी गोष्ट म्हणजे पात्र असतानाही या ठिकाणी पैसे पडत नाहीत। तर पात्र असतानाही पैसे का पडत नाहीत याचं कारण असं आहे, तुम्ही केवायसी कंप्लीट केली नाही। केवायसी लवकरात लवकर कंप्लीट करा। केवायसी कंप्लीट केल्याच्या नंतर 10 ते 15 दिवसांमध्ये पैसे तुमच्या अकाउंटवरती येऊन जातील, यात काही शंका नाही।
बऱ्याच महिलांना माहिती नाही कसं आधार कार्ड लिंक करायचं. मी तुम्हाला सांगितलेलं आहे कसं आधार कार्ड तुमच्या बँकशी लिंक करायचं, हे देखील तुम्हाला काम करायचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं जो आधार कार्ड आहे, तुमच्या आधार कार्डशी तुमचा नंबर लिंक करायचा आहे. खूप साधं सरळ आहे. तुमच्या आधार कार्डशी तुमचा नंबर लिंक करायची. कोणत्याही सेतू केंद्राच्या संबंधित तुमच्या गाव किंवा कुठेही जा सेतू केंद्रावरती तुमचा आधार कार्ड तुमच्या नंबर लिंक करा, अपडेट करा. कारण सरकारची छाननी प्रक्रिया सुरू आहे. छाननी प्रक्रिया सुरू असल्यामुळे तिथं तुमचं आधार कार्ड असतं. आधार कार्डवरती तुमचा नंबर असतो. नंबर असल्यामुळे तुम्हाला OTP वगैरे काहीतरी व्हेरीफाय करताना येऊ शकतो. त्यामुळे तुम्ही अपात्र न ठराव यासाठी मी तुम्हाला सांगत आहे, तुमच्या आधार कार्डशी तुमचा नंबर परत एकदा अपडेट करा आणि KYC कंप्लीट करून घ्या. जोपर्यंत तुम्ही KYC करत नाही, मी तुम्हाला परत सांगतोय, जोपर्यंत तुम्ही KYC कंप्लीट करत नाही तोपर्यंत या ठिकाणी हप्ता तुम्हाला भेटणार नाही. आता तुम्ही कमेंट करा तुम्हाला हप्ता कोणता भेटलेला आहे. ऑगस्ट महिन्याचा हप्ता भेटलेला आहे हे तुम्ही कमेंट करा. ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी भेटणार हे देखील मी तुम्हाला सांगत आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आदित्य तटकरे मॅडम यांनी सुद्धा स्वतः सांगितलं आहे, ट्विट केलेलं आहे त्यांच्या सोशल मीडियावरती. ते ट्विट देखील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सविस्तररित्या समजून सांगणार आहे. आता बघा, पुढील अपडेट अशी आहे, छाननी प्रक्रियेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनानुसार कारवाई करण्यात येईल असा इशारा महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे मॅडम यांनी दिलेला आहे. आता बघा, लाडकी बहीण योजनेची घोषणा झाल्यानंतर 2,62,00,000 महिलांचे अर्ज प्राप्त झाले. 2,62,00,000 अर्ज प्राप्त झाले. मात्र केंद्र सरकारच्या योजनेचा लाभ काही महिलांना घेत असल्याने निकषात झाले. महिलांकडे 4चाकी वाहन असल्याचे पडताळणीत समोर आले. त्यामुळे 10,00,000 महिलांना योजनेतून वगळण्यात आलेलं आहे. का वगळण्यात आलं आहे? त्या महिलांच्या नावावरती 4चाकी वाहन आहे. ज्या महिला शेतकरी कर्मचारी आहेत, साहजिक आहे त्यांच्या नावावरती 4चाकी वाहन ट्रॅक्टर असू शकतं. ट्रॅक्टर वगळता इतर कोणतीही कार वगैरे 4 व्हीलर काही असू द्या, ते जर असेल तर तुम्हाला या ठिकाणी हप्ता भेटणार नाही, सरकारचं असं म्हणणं आहे. आता स्वतः आदित्य तटकरे मॅडम यांनी सुद्धा ट्विट केलेलं आहे त्यांच्या सोशल मीडियावरती. त्यांचा स्क्रीनशॉट मी तुम्हाला या ठिकाणी सविस्तररित्या समजून सांगतो. त्या काय म्हणतात हे बघा. आदित्य तटकरे मॅडम यांचं हे ट्विट अकाउंट आहे आणि त्यांनी एक पोस्ट केली होती. ती पोस्ट काय आहे आपण सविस्तररित्या या ठिकाणी पाहणार आहोत. आता तुम्ही बघू शकता या ठिकाणी, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेत असलेल्या लाभार्थ्यांपैकी सुमारे 26,00,000 अर्जांची लाभार्थ्यांची योजनेच्या निकषानुसार पात्र दिसून येत असल्याबाबत माहिती व तंत्रज्ञान विभागाने प्राथमिक माहिती उपलब्ध करून दिली होती. सदर सुमारे 26,00,000 अर्जांची राज्यातील सर्व जिल्ह्यामधील माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आता बघू शकता पुढे अपडेट काय आहे ते. तारीख देखील आहे ऑगस्ट 25 ऑगस्टला ही अपडेट आलेली होती. अपडेट द्यायला थोडा उशीर झाला, त्याकरिता माफी मागतो. आणि आपल्या चॅनलवरती बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ येत नव्हती, परंतु इथून पुढे सर्व व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत जातील. त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आता बघू शकता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेत असलेल्या लाभार्थ्यांपैकी सुमारे 26,00,000 अर्जांची योजनेच्या निकषानुसार पात्र दिसून येत असल्याबाबत माहिती व तंत्रज्ञान विभागाने प्राथमिक माहिती उपलब्ध करून दिली होती. सदर सुमारे 26,00,000 अर्जांची राज्यातील सर्व जिल्ह्यामधील माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आता बघा, सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे तुम्हाला आता सध्या कोणता हप्ता आलेला आहे हे तुम्ही कमेंट करा. सध्या तुम्हाला कोणता हप्ता भेटलेला आहे आणि कोणता हप्ता पेंडिंग आहे कमेंट करा. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जूनचा हप्ता तुम्हाला भेटलेला आहे, जुलैचा हप्ता भेटलेला आहे, राहिला आहे ऑगस्ट महिन्याचा हप्ता. ऑगस्ट महिन्याचा हप्ता सप्टेंबर महिन्यामध्ये भेटणार आहे. याच महिन्यामध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये येत्या 15 तारखेपर्यंत हे पैसे तुम्हाला तुमच्या अकाउंटवरती भेटून जातील. यात काही शंका नाही, 100% पैसे भेटणार आहे. फक्त पेंडिंग का होत आहे, एक महिना लेट हप्ता का होत आहे? कारण एक महिना लेट हप्ता याकरिता होत आहे, तुमचं आधार कार्ड तुमच्या बँकशी लिंक नसल्यामुळे, KYC केले नसल्यामुळे. सरकारने खूप दिवसांपूर्वी सांगितलं होतं KYC करायला, परंतु महाराष्ट्रातील महिलांनी या ठिकाणी दुर्लक्ष केलं. परंतु आता तुम्हाला दुर्लक्ष करायचं नाही. पात्र असूनही तुम्हाला हप्ता येत नसल्याचं कारण हेच आहे की तुमचं आधार कार्ड तुमच्या बँकशी लिंक नाही. जोपर्यंत तुम्ही तुमचं आधार कार्ड तुमच्या बँकशी लिंक नाही करणार तोपर्यंत या ठिकाणी तुम्हाला एकही रुपया भेटणार नाही. काळजीपूर्वक लक्षात घ्यायचं आहे. जोपर्यंत तुम्ही करणार नाही KYC तोपर्यंत तुम्हाला एकही रुपया भेटणार नाही. सर्वात महत्त्वाचं काम करायचं आहे KYC कंप्लीट करून घेणं. आता बघा, 5,00,000 महिलांचे आधार कार्ड बँकशी लिंक नसल्याची प्रक्रिया सुरू असल्याची सध्या स्थिती 2,47,00,000 पात्र महिलांना योजनेचा लाभ मिळत आहे. मात्र योजनेतील अर्जांची छाननी प्रक्रिया सुरूच असल्याचे 26,00,000 अपात्र लाभार्थ्यांची योजनेचा लाभ घेत असल्याचे समोर आली असल्याचेही सांगण्यात येत आहे. आता इथं साफ सांगितलेलं आहे, तुमचं आधार कार्ड तुमच्या बँकशी लिंक करायचं आहे. आता एवढ्याच महिलांचं 2,47,00,000
पात्र महिलांचं आधार कार्ड त्यांच्या बँकशी लिंक आहे याच महिलांना या ठिकाणी हप्ता भेटत आहे। यांना ऑगस्ट महिन्याचा हप्ता देखील भेटलेला आहे। ज्या महिलांचा आधार कार्ड त्यांच्या बँकशी लिंक आहे अशा महिलांना या ठिकाणी हप्ता भेटलेला आहे। परंतु ज्या महिलांचा आधार कार्ड लिंक नाहीये अशा महिलांना जून पासून हप्ते पेंडिंग आहेत। लाडक्या बहिणींनो, तुम्हाला काळजीपूर्वक लक्षात घ्यायचे आहे, त्याकरिता तुमचे हप्ते पेंडिंग असल्यामुळे तुम्हाला या ठिकाणी पैसे भेटत नाहीत। जून पासून तुमचा हप्ता पेंडिंग असल्याचं कारण तेच आहे, तुम्ही KYC कंप्लीट केली नाही। जोपर्यंत तुम्ही KYC करणार नाही तोपर्यंत हप्ता भेटणार आहे आणि KYC केल्याच्या 10 ते 15 दिवसांमध्ये हप्ते तुम्हाला पडत आहेत, यात काही शंका नाही। आता बघू शकता जुलैचा हप्ता लाभार्थी महिलांना मिळाला आहे, मात्र जुलैचा हप्ता ऑगस्ट महिन्यात देण्यात आला होता। त्यामुळे आता लाडकी बहीण योजना ऑगस्ट इन्स्टॉलमेंट कधी मिळणार याकडे सर्व लाडक्या बहिणींचे लक्ष लागलेले आहे। तर लाडक्या बहिणींनी मी तुम्हाला सांगितलेलं आहे, जूनचा हप्ता जुलैमध्ये मिळाला, जुलैचा हप्ता ऑगस्टमध्ये मिळाला, आता ऑगस्टचा हप्ता सप्टेंबरमध्ये मिळणार का असा प्रश्न देखील महाराष्ट्रातील जनतेचा आहे। तर हो लाडक्या बहिणींनी, तुम्हाला 2 हप्ते एकत्रितरित्या सुद्धा येऊ शकतात। जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता एकत्रितरित्या 2 हप्ते तुमच्या अकाउंटवरती 3000 रुपये देखील येऊ शकतात। याचं कारण असं आहे की आपण सरकारचा जर पाठीमागचा जर डेटा ॲनालिसिस केला तर 2 हप्ते सरकार, शिंदे सरकार एकत्रितरित्या लाडक्या बहिणींच्या अकाउंटवरती टाकत असतं, यात काही शंका नाही। मग यावेळी देखील तुम्हाला काही हायगाय नाही करणार, 100% पैसे भेटणारे आहेत। परंतु तुम्हाला एक काम करायचं आहे, तुमचं आधार कार्ड तुमच्या बँकशी लवकरात लवकर लिंक करा, 100% तुम्हाला पैसे भेटून जातील। आता लाडक्या बहिणींनो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून बघत आहात आणि तुम्हाला कोणता हप्ता पोहोचलेला आहे देखील तुम्ही कमेंट करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर फटाफट आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून लाडकी बहीण राहू द्या किंवा इतर कोणती योजना राहू द्या त्या योजनेपासून तुम्ही वंचित राहणार नाही, लवकरात लवकर तुम्हाला अपडेट भेटून जाईल। फटाफट आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। भेटूया नवीन अपडेट सोबत, तोपर्यंत धन्यवाद।